एवढे 1 किलो कशाला घेतेस? हे ह्याचा आपण ना मस्त जाम बनवूया. मावशी कसे आहेत? कसे आहेत? 60 पाव आणि देणार कसे? 50 नाही. सारिका घे 1 किलो घे. 1 किलो घे. कमी कर जरा, कमी कर मावशी. 1 किलो पाहिजेत. आणि हे आपलं देऊ नको, खूप चांगले गोड आहे कारण मला जाम बनवायचं. हे नको देऊ मला ते काय खातेस? होतं. जांभळाचं सीझन आहे तोपर्यंत आपल्याला जांभळं खायला भेटतात. पण जांभळाचं सीझन संपल्यानंतर पण आपल्याला जांभळं खाण्याची इच्छा झाली किंवा जांभळासारखी टेस्ट मिळावी यासाठी मी काय केलेलं आहे, जांभळांपासून जाम बनवलेला आहे आणि म्हटले ही रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूया. जांभळे छान पिकलेले आहेत त्यामुळे त्याचं गर सहज असं हाताने निघतंय. मी बी साईडला काढून ठेवते आणि त्याचं जे वरचं गर आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तो पण ते इकडे माझी गरमागरम भजी चाललेली आहेत तळायचे. बटाटा भजी मी तळते इकडे गॅसवरती कारण दुपारचं टाईम झालेलं आहे जेवणाचं आणि मग इकडे पहिलं बटाटा भजी काढते. इकडे मी जांभळाचं गर पण काढून घेते. जांभळाचं पूर्ण गर काढून घेतलेलं आहे मी आणि इकडे खूप साऱ्या बिया मी साईडला ठेवलेल्या आहेत. आता हे काय करणार आहे, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते पण पाणी न टाकता मी ह्याची पेस्ट करून घेणार आहे. आता ह्याची छान अशी बारीक मी पेस्ट करून घेते. मिक्सरला छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी. 1 वाटी जांभळाचा गर आहे तेवढेच वाटी मी इकडे साखर पण घेतलेली आहे. गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि जो जांभळाचा गर काढलेला आहे तो सुरुवातीला मी छान आता कढईमध्ये शिजवून घेते. सुरुवातीला मी साखर टाकलेली नाही आहे, फक्त जांभळाचा जो गर आहे तो मी शिजवून घेणार आहे. पाच मिनटं झालेली आहेत. आता मी जांभळाचा गर आहे तो शिजवून घेतलेला आहे छानसा मंद गॅसवर. आता मी लगेच त्याच्यामध्ये साखर टाकून घेते. साखर आपण आपल्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकतो. आता साखर पूर्ण मिक्स करून घ्यायची.
असा आपला जाम तयार होत आलेला आहे. आणि कलर तर बघितलात एवढा सुंदर कलर आलेला आहे ना, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फूड कलर किंवा इसेन्स वगैरे टाकायची गरज पडलेली नाही आहे. कारण ईश्वराची लीलाच एवढी भारी आहे की ईश्वराने निसर्ग एवढं सुंदर घडवून आणलेलं आहे की त्या निसर्गामध्ये जे आपल्याला फळं दिलेली आहेत खाण्यासाठी, त्याची एक छान अशी टेस्ट दिलेली आहे, एक छान असं कलर असं दिलेलं आहे फळांना, की त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला वेगळा कलर इसेन्स वगैरे टाकायची गरजच पडत नाही आहे. आता आपला जाम रेडी होत आलेला आहे. मी 1-2 थेंब ह्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकते. आणि छान पूर्ण मिक्स करून घेते. लिंबाचा रस मी जास्त टाकलेला नाही आहे, एकदम 1-2 थेंबच टाकलेले आहेत. जाम आपला परफेक्ट रेडी झालेला आहे. गॅस बंद करते. आता मी ह्याला पूर्ण थंड होऊ देणार आहे आणि मग एका काचेच्या बरणीमध्ये पॅक करून तसंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून हा जवळजवळ 1 ते 2 महिने छान टिकून राहील. टेस्ट करा आणि मला सांगा कसं झालंय. आहे ना कलर बघा, ओरिजिनल कलर आहे. हा बघा, ओरिजिनल कलर पण किती छान आहे. मस्त छान टेस्ट करा आणि सांगा. थोडं थंड होऊ द्या आणि मग टेस्ट करा. वाव, अप्रतिम, खूप छान झाले, खूप सुंदर टेस्ट, खूप सुंदर. जांभळापासून एकदम घरगुती पद्धतीने छान असं जाम बनवलेलं आहे आणि ते पण 1 ते 2 महिने टिकेल असं जाम बनवलेलं आहे. जाम पण आता छान थंड झालेलं आहे. झाकण लावून घेते आणि असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून तो छान टिकेल. आणि आता काय करणार आहे, हे जे बाकीचे जांभळं राहिलेले आहेत ना, मी तसेच पिशवीमध्ये भरून घेतलेले आहेत आणि फार्म हाऊसला निघालेले आहेत. म्हटलं चला आता तिकडेच खाऊया फार्म हाऊसवरती जाऊन. संध्याकाळी फार्म हाऊसवरती आलेलो आहोत आम्ही. आता झाडांना पाणी घालते, कारण पावसाने काय अजून सुरुवात केलेली नाही आहे, त्यामुळे झाडांना पाणी घालणं गरजेचंच आहे. जरी मोठ्या झाडांना पाणी घालायला लागलं नाही तरी छोटी छोटी झाडं जी आहेत त्यांना पाण्याची गरज आहे. कढीपत्त्याचं झाड खूप मोठं झालेलं आहे, उंच एकदम. पाणी घालून झालेलं आहे झाडांना. आता इकडे पेरूच्या झाडाकडे आलेलं आहेत. पेरूच्या झाडावरती असे छोटे छोटे पेरू आलेले आहेत, पण आता ह्यांना वाढ झालेली नाही आहे, पिकल्यासारखे झालेले आहेत. कारण काय, पाण्याची कदाचित गरमी असल्यामुळे कमतरता असेल, त्यामुळे त्यांची काही मोठी वाढ झालेली नाही. आणि मग मी काढते आता हे छोटेच. माहीत काय करतेस तू इथे खड्डा खोदून? हा मऊ, कुठली बी लावलीस तू? जांभळाची बी लावतोयस? अरे वा वा वा. आम्ही जी जांभळं खाल्लेली आहेत त्याच्या बिया ज्या आहेत त्या माहीर घेऊन आलेल्या आहेत त्यांना फार्म हाऊसवरती, आणि आता छान असं लावतोय तो. आता इथे रोप आला ना, रोज पाणी घालायचं मऊ. तर ह्या पावसाळ्यात आम्ही नवीन रोपं लावणार आहोत, त्यासाठी असे छान खड्डे खोदून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खत टाकून ठेवलेलं आहे आणि लगेच माती टाकून बुजवून ठेवलेले आहेत. आणि जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हा मग ह्या खड्ड्यांमध्ये रोपं लावणार आहोत आम्ही. ह्या टायमाला असे 10-12 खड्डे आम्ही खोदून ठेवलेले आहेत.
जागा थोडीच आहे, पण तरी पण आम्ही झाडं भरपूर लावणार आहोत. हे जवळ 10-12 असे खड्डे खोदून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये छान खत टाकून बुजवून ठेवलेलं आहे. झाडांना पाणी घालून झालेलं आहे. आता आम्ही फार्म हाऊसच्या मागे जे माळ रान आहे तिथे असंच फिरायला चाललेलो आहोत, कारण माहेरला बघायचंय मोर वगैरे कुठे दिसत आहेत काय. आणि त्यासोबत आम्ही जांभळं पण घेतलेली आहेत. म्हटलं जांभळं खात खातच जाऊया फिरत. माहीर, आपण आता जांभळं खातोय ना, आणि ह्या ज्या बिया आहेत ना, आपण काय करायचं माहितीये, माळ रानावरती असे टाकत जायचं, जेणेकरून काय होईल माहितीये, पावसाळ्यात ही बियांचे रोप तयार होतील आणि इथे छान असे जांभळांची झाडं येतील. अशी जांभळं खात खात जागोजागी आम्ही जांभळांच्या बिया टाकतोय, जेणेकरून छान अशी रोपं तयार होतील इथे.